वेलकम टू PNG कार गाईड. पाहू शकता MG कोमेटमध्ये आत्ता MG कोमेटचे 27,472 किलोमीटर झालेत. 27,000 किलोमीटर. सो ह्या किलोमीटरपर्यंत काही इश्यूज आले गाडीला, ज्यासाठी आज मी सर्व्हिस सेंटरला जाणार आहे. ॲक्च्युली 20,000 किलोमीटरला सर्व्हिसिंग झाली होती गाडीची, बट ती अर्धवट झाली होती कारण की बरेचसे म्हणजे वॉशिंग, इथं जे लोअरला बीडिंग असतं ते लुब्रिकेशन, हे 2-3 पॉईंट पेंडिंग राहिले होते कारण की त्यांना गाडी ठेवायला लागली असती मला, आणि तो तेवढा मला वेळ नव्हता. सो आता तेही कंप्लीट करणार आहे. आणि काही इश्यू आलेत. मेजर म्हणजे नॉट अ रेंज, ACचा AC कुलिंग गाडी जशी पहिली देत होती तशी आता देत नाही आहे. आय डोंट नो काय प्रॉब्लेम आहे. रेफ्रिजरेटर म्हणजे आतला जो गॅस आहे तो कमी झालेला आहे का दुसरं काही एनी प्रॉब्लेम आहे, हा एक मेजर इश्यू आहे. दुसरा, त्यांनी मागे अलाइनमेंट केली होती गाडीची, तर त्याच्यामध्ये स्टेअरिंग एवढंच हेवी केलं होतं की असं काय मी एखादी ट्रक चालवतोय. आणि थर्ड प्रॉब्लेम गाडीचा, इथे ड्रायव्हर सीट आहे. इथे ड्रायव्हर सीटमध्ये जो फोम आहे ते पाहू शकता, आवाज ते असं दबल्यासारखं वाटतंय कम्पेअर टू जे दुसऱ्या साईडचं सीट आहे ते. हे पहा आणि हे पहा, हे लगेच दबतंय. तर असं मग लॉंग 2-2 तास ड्रायव्हिंग केल्यानंतर जरा जाणवतं की हे फोम पूर्ण दबला आहे. सो हा एक इश्यू आहे. बाकी गाडीमध्ये असा रिलेटेड टू बॅटरी और रिलेटेड टू रेंज असं काही नाही आहे. अजूनही गाडी रेंज मला 220-230 असे देते विदाउट एनी इश्यू. कुठलाही चार्जिंगचा वगैरे काही इश्यू नाही आहे. हे काही मेजर मायनर बट मेजर आहेत, कारण की ACचा एक मेजर आहे आणि हा सीटचा एक मेजर आहे. कारण 1.5 वर्ष ऑलरेडी 1.5 वर्ष गाडीला होऊन गेलेत. 1.5 वर्ष 27,000 किलोमीटर झालं आहे. आणि एवढ्या वेळात जर आत्तापर्यंत आमच्या फॅमिलीमध्ये जेवढ्या गाड्या झाल्यात त्यात पहिली गाडी असेल जिचा 1.5 वर्षाच्या आतच म्हणजे AC टॉपअपची गरज पडली, गॅस टॉपअपची गरज पडली. पाहूयात.